नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। मी होम ट्यूशन घ्यायचे। माझा विद्यार्थी मला सांगायचा, टीचर मी तुमच्यासोबत लग्न करेन। तेव्हा मी देखील बोलायचे की तू जेव्हा मोठा होशील तेव्हा मी तुझ्यासोबत लग्न करेल। एके दिवशी जेव्हा त्याला मी शिकवायला गेले तेव्हा त्याच्या घरामध्ये कोणीच नव्हतं। माझ्या त्या विद्यार्थ्याने खोलीचा दरवाजा बंद केला तेव्हा मी जोरात किंचाळले, कारण 15 वर्षाच्या मुलाने म्हणजे मी रोहनला इंग्रजीचा एक निबंध लिहायला शिकवत होते, परंतु त्याची नजर सारखी माझ्यावरच होती। तो निबंध लिहिण्याऐवजी मला निरखून पाहत होता। मी शिकवण्यामध्ये मग्न होते आणि माझ्या हातामध्ये निबंधाचे एक पुस्तक होते। त्यामध्ये पाहून मी त्याला निबंध सांगत होते आणि काही माझ्याकडे देखील मी त्याला सेंटेन्स लिहायला सांगत होते, परंतु त्या वेळेला मला असं वाटलं की कोणाची तरी बोचरी नजर माझ्यावर येत आहे। मी एकदम समोर पाहिलं तेव्हा रोहन मलाच पाहत होता। मी डोळे मोठे करून रागाने त्याच्याकडे पाहिलं। मी म्हणाले, रोहन तू लिहित का नाहीस? कारण त्याच्या त्या वहीचं पान अगदी कोरं होतं। तो बोलू लागला, टीचर तुम्ही लिपस्टिक खूपच छान लावली आहे। त्याचं बोलणं अगदीच वेड्यासारखं होतं। केव्हापासून तो माझ्याकडे मोठ्यांकडे पाहत होता। मी म्हणाले, तो तुझ्या अभ्यासावर लक्ष दे, तुला किती कमी मार्क्स मिळाले आहेत। मी त्याचं कान ओढत त्याला म्हणाले। तो बोलू लागला, टीचर आता कान तर सोडा, लिहितोय मी। म्हणाले, इतका मोठा झालास तू स्वतःला लिहिता येत नाही का? फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी तुला करता येतात। तो माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेला होता। बोलू लागला, इतक्या दूर मला समजत नाही। जर तुम्ही म्हणालात तर मी तुमच्या शेजारच्या खुर्चीमध्ये बसू का? जे मला समजत नाही ते तुम्ही मला लिहून द्या। मी म्हणाले, ठीक आहे, ये बस। तो लगेच उठून माझ्या शेजारी खुर्चीवर बसला। मी त्याच्याकडे निबंध घेऊ लागले। मला असं जाणवलं जणू काय माझ्या पायावर काहीतरी आहे। मी दचकले आणि लगेच माझ्या पायाकडे पाहिलं तेव्हा रोहन त्याच्या पायाच्या अंगठ्याने माझ्या पायाला स्पर्श करायचा प्रयत्न करत होता। मी त्याला पाहिलं आणि म्हणाले, हे काय करतो आहेस तू? तो बोलू लागला। मी म्हणाले, काय केलं? मी म्हणाले, तुझा पाय जरा तुझ्या ताब्यात ठेव। माझं ते बोलणं ऐकून तो हसू लागला आणि बोलू लागला, सॉरी, मला तर समजलंच नाही। मागच्या 2 महिन्यापासून रोहनला मी शिकवण्यासाठी त्याच्या घरी जात होती, कारण त्याची आई त्याच्या रिझल्टमुळे खूपच टेन्शनमध्ये होती। मी त्याच्या शाळेची टीचर देखील होती, त्यामुळे त्यांनी मला विनंती केली की मी त्याचे ट्यूशन घेण्यासाठी त्याच्या घरी यावं आणि त्या मला फी देखील खूप चांगल्या देणार होत्या। मी लगेच होकार दर्शवला, कारण मला पैशाची गरज होती। त्यामुळे मी शाळेत देखील शिकवत होते आणि होम ट्यूशन देखील घेत होते। माझी आई या जगात नव्हती आणि माझे वडील आजारी राहायचे। घरामध्ये कोणीच असं नव्हतं की आमच्या घरी खर्चाची जबाबदारी घेऊ शकेल। त्यामुळेच मी हिंमत केली आणि एका चांगल्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टीचरचा जॉब सुरू केला। तिथे माझा पगार फक्त 25,000 होता आणि मला माझ्या खर्चासोबत माझ्या वडिलांच्या औषधांसोबत डॉक्टरांचा खर्च देखील करावा लागायचा। त्यामुळे त्या पगारातून माझं भागत नव्हतं। रोहन त्या शाळेत शिकत होता जिथे मी शिकवले होते। 9व्या येथे त्याचा रिझल्ट खूपच खराब लागत होता आणि तेव्हाच त्याच्या आईने मला त्याची ट्यूशन घ्यायला याबद्दल विचारलं। मी खूप जास्त फी घेणार होती, त्यामुळे मी देखील तयार झाले, कारण त्याचं असं म्हणणं होतं की मी त्याच्या घरी येऊनच रोहनला शिकवावं। त्यांचं घर देखील माझ्या घरापेक्षा जास्त लांब नव्हतं, त्यामुळेच मी तयार झाले। माझं वागणं त्याच्यासोबत असं होतं की एखाद्या लहान भावाप्रमाणे असं, परंतु मला माहीत नव्हतं की तो 15 वर्षाचा मुलगा माझ्यासोबत असा देखील करू शकतो। सुरुवातीला तर त्याची आई नेहमीच त्या खोलीत यायची जिथे मी रोहनला शिकवायची, परंतु ती त्याची कामामध्ये बिझी असल्यामुळे आता खूपच कमी त्या खोलीमध्ये ये जा करायची। परंतु खोलीचा दरवाजा उघडाच असायचा, तो दरवाजा लॉक नसायचा। एके दिवशी मी रोहनला शिकवण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा तो बोलू लागला, तुम्ही मला माझ्या खोलीत शिकवा, मी तिथे कम्फर्टेबल असते। तिथे माझं स्टडी टेबल देखील आहे, AC देखील आहे, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही। मी म्हणाले, हॉलमध्ये अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे? तिथे देखील आपण आरामात अभ्यास करू शकतो। तो बोलू लागला, तिथे AC नाही आणि मला खूपच गरम होतंय। आता तुम्हाला काय सांगू, मला तर अक्षरशः घाम फुटत असतो। घाबरल्यासारखं देखील होतं। रोहन हा एक खूप श्रीमंत घरातला मुलगा होता। त्याचा स्वतःचा बंगला होता, त्यामुळे देखील प्रत्येक खोलीमध्ये AC लावलेला होता, फक्त हॉलमध्ये आणि किचनमध्ये नव्हता। तो हे सर्व बोलताना माझ्या चेहऱ्याकडे सारखा पाहत होता, सारखा दीर्घ श्वास घेत होता। मग स्वतःच्या शर्टचा बटन शर्टला असा झाकून लागला जणू काय त्याला खूप गरम होत आहे। मी म्हणाले, ठीक आहे, तुझ्या खोलीमध्ये शिकवीन। माझं ते बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं होतं। फटाफट त्याने तिथून पुस्तक उचलली आणि मला बोलू लागला, माझ्यासोबत या, मी तुम्हाला माझी खोली दाखवतो। मला माहीत नव्हतं की त्याच्या खोलीमध्ये जाणं मला इतकं महागात पडू शकतं। मी हॉलमध्ये उठले आणि मग किचनमधून जिना चढत रोहनच्या खोलीत जाऊ लागले। रोहनची रूम कदाचित वरच्या मजल्यावर होती। त्याच्या आईची खोली होती। तो त्याच्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे त्याची आई वडिलांनी त्याला डोक्यावर चढून ठेवलं होतं। अभ्यासापेक्षा त्याचं लक्ष इतर ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त होतं। सध्या तरी जेव्हा मी वरच्या मजल्यावर गेले तेव्हा पूर्ण मजला खाली होता, अजून 4-5 खोल्या होत्या। मी विचारले, या मजल्यावर फक्त
तू एकटाच राहतोस. तो बोलू लागला, हो इथे फक्त माझीच खोली आहे, बाकी इकडे गेस्ट रूम आहेत. जर एखादा पाहुणा आला तर इथे राहतो, तसंही फक्त मी एकटीच असतो इथे. त्याने हे सर्व माझ्या चेहऱ्याच्या एकदम जवळ येऊन सांगितलं आणि मग हसू लागला. बोलू लागला, या माझ्यासोबत असं बोलून एका हाताने त्याने त्याची पुस्तकं पकडली होती आणि दुसऱ्या हाताने माझा हात पकडला. मी यामुळे त्याला अडवलं नाही, कारण तो माझ्यापेक्षा वयाने खूप लहान होता. जवळजवळ 10 वर्षांनी लहान तर नक्कीच होता. कदाचित त्यापेक्षाही जास्त. त्या ज्या खोलीमध्ये होता तो मला घेऊन गेला. त्या खोलीमध्ये पाय ठेवताच मला एक जोरदार झटका बसला. इंग्लिश सिनेमातील हिरोईनचे घाणेरडे फोटो त्याच्या खोलीमध्ये लावले होते. खरं तर मोठे मोठे पोस्टर लावले होते, ज्याला पाहून पहिल्यांदा तर मला खूप मोठा धक्का बसला. परंतु दुसऱ्या क्षणी माझी नजर शरमेने खाली झुकली. मी अगदी रागाने त्याला पाहिलं. तेव्हा तो हसत होता. बोलू लागला, या सगळ्या माझ्या खूप फेवरेट आहे. तो तर असा वागत होता जणू काही त्याला असं काहीच वाटत नाही. सध्या तर मी त्याच्या स्टडी टेबलच्या जवळ जाऊन खुर्ची मागे घेऊन बसले होते. तो देखील माझा अगदी समोरच्या खुर्चीवर बसला. खोलीचा दरवाजा बंद झाला होता आणि रिमोटने त्याने AC ऑन केला. मी म्हणाले, जर तू इथे शास्त्रज्ञ किंवा देवाचे फोटो लावले असते तर मला आनंद झाला असता. मी त्याला त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की असे घाणेरडे फोटो त्याने त्याच्या खोलीमध्ये लावायला नाही पाहिजे. स्वतःचे खांदे उंचावून तो बोलू लागला, ही तर प्रत्येकाची चॉईस असते. मी दीर्घ श्वास घेतला आणि पुस्तक उघडून त्याला शिकवू लागले. मी त्याला इंग्लिशमधील एक लेसन शिकवत होते. तेव्हा त्याने मला विचारलं, तुम्हाला रोमिओ ज्युलिएटची याबद्दल माहिती आहे का? मी विचारलं, का? तो बोलू लागला, मला इंग्लिश पिक्चर रोमॅन्टिक पुस्तके आवडतात. जेव्हा फ्री असतो तेव्हा तीच रोमॅन्टिक पुस्तके वाचतो किंवा इंग्लिश मूवी पाहतो. आणि मग त्या फोटोकडे पाहत बोलू लागला, या सर्व माझ्या फेवरेट हिरोईन आहेत, त्यांचीच पिक्चर मी पाहतो. त्या सगळ्याच अगदी अशा बोल्ड हिरोईन आहेत. मी म्हणाले, सध्या तरी तुझं लक्ष पुस्तकात घाल. स्वतःचा रिझल्ट पाहिला आहेस का तू? तो बोलू लागला, तुम्ही का प्रत्येक वेळी फक्त माझ्याबद्दल बोलता? कधीतरी दुसरं काही बोला. मी म्हणाले, काय बोलू? तो बोलू लागला, जगामध्ये अजूनही खूप साऱ्या गोष्टी आहेत बोलण्यासाठी, करण्यासाठी. मग तो बोलू लागला, तुम्ही खूप सुंदर आहात. त्याचं ते बोलणं ऐकून मी त्याला हैराण पाहिलं. मला माहीत होतं की मी दिसायला सुंदर होते, त्यामुळे कदाचित त्याने माझी स्तुती केली असेल. मी म्हणाले, हो, परंतु यासोबत मी एक चांगली विद्यार्थी देखील होते. सुंदर तर तू पण आहेस, दिसायला चांगला तर तू पण आहेस. मग असं होऊ शकत नाही देखील अभ्यासामध्ये खूप चांगला होशील. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला, तुम्हाला मी किती चांगला वाटतो हे बघा टीचर, खरं खरं सांगा. मी म्हणाले, हो रोहन, तू खूप चांगला आहेस. असं बोलून मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागले आणि त्याच्या गालावर हलकेच प्रेमाने मारलं, जसं आपण एखाद्या लहान मुलाला किंवा लहान भावाला मारतो. अगदी त्याप्रमाणे माझ्या त्या बोलण्यावर तो खुश झाला. पण तो बोलू लागला, मला खूप आनंद वाटतोय की तुम्हाला मी चांगला वाटतो. मी म्हणाले की तू हो खूप चांगला वाटतोस, त्यामुळे सर माझी इच्छा आहे की तू चांगला अभ्यास करावा. तो बोलू लागला, अच्छा, जर मला 10वीला चांगले मार्क्स मिळाले मग तुम्ही माझी एक गोष्ट मान्य कराल? मी म्हणाले, हो, जर तुला फर्स्ट क्लास मिळाला तर तू जे सांगशील मी तुला देईन. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला, विचार करा टीचर, जे मी मागेन ते तुम्हाला द्यायला खरंच द्याल? मी म्हणाले, हो, तुला जे हवं ते मी माग, परंतु त्याआधी मला फर्स्ट क्लास मिळवून तर दाखव. मी म्हणाले, आज जे पेपर तुझ्या शाळेत होणार आहे, जर त्यामध्ये देखील तुला चांगले मार्क्स मिळाले तर मी तुला जे पाहिजे ते देईल. हे ऐकून तर तो खुश झाला. त्याला फायनल एक्झाम अजून खूप वेळ होता. माझी इच्छा होती की त्याने चांगली तयारी करावी. ठीक आहे, त्याला मी एखादं छोटंसं गिफ्ट देईल. माझं बोलणं ऐकून त्याने त्याचा हात पुढे केला. तुम्ही वचन द्या मला की तुम्ही तुमच्या बोलण्यावरून मागे हटणार नाही. मी त्याला वचन दिलं. त्याने खरंच खूप मेहनत घेतली होती. त्याने पेपर खूप चांगले दिले होते. ज्या दिवशी त्याचा रिझल्ट आला त्या दिवशी मी खूप खुश होते. त्याची आई देखील खुश होत्या. त्यांनी तर माझी फी सोबतच 5,000 रुपये बक्षीस म्हणून देखील दिले. बोलू लागल्या, तुम्ही तर ते करून दाखवलं आहे ज्याचा मी कधी विचार देखील करू शकत नव्हते. मी माझ्या मुलासाठी हाय एज्युकेशन टीचर देखील ठेवली होती ज्यांना मी खूप जास्त फी द्यायचे, परंतु त्या मुलाने मला इतका चांगला रिझल्ट कधीच दाखवला नाही. मी म्हणाले, चांगला आहे की त्याने मेहनत केली आहे. मला त्याचा रिझल्ट आधीच माहीत होता, कारण तो पेपर तर मीच चेक केले होते. त्यामुळे त्याच्या घरी येताना मी एक सुंदर असं घड्याळ आणलं होतं. विचार केला की हे गिफ्ट जेव्हा त्याला देईल तो खूप खुश होईल. जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले तेव्हा मी खोलीत परफ्यूमने अगदी दरवळत होती. AC तर आधीपासून ऑन होता, कारण ती खोली खूपच थंड झाली होती. मी जेव्हा खोलीमध्ये गेले तेव्हा तो देखील माझ्यासोबत होता. त्याने खोलीचा दरवाजा बंद करून लॉक केला होता. मी त्याच्या या वागण्यावर खूपच हैराण झाले. मी म्हणाले, खोली लॉक का केली आहेस? तो बोलू लागला, तुम्ही मला वचन दिलं होतं, तुम्हाला तुमचं वचन आठवतंय ना? मी म्हणाले, हो आठवतंय. मग मी मागच्या पर्समधून ते गिफ्ट काढलं आणि त्याच्यासमोर ठेवलं. तो विचार करू लागला, हे काय आहे? मी म्हणाले, तुझं गिफ्ट. तो बोलू लागला, वचन तर तुम्ही मला असं दिलं नव्हतं की तुम्ही मला गिफ्ट द्याल, वचन तर काहीतरी वेगळं दिलं होतं. मी म्हणाले, अच्छा ठीक आहे, सांग तुला काय पाहिजे, परंतु हे बघ, तू तेच माझ्याकडून मान जे
तुला देऊ शकते. तो बोलू लागला, तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. मी तर त्याचं ते बोलणं ऐकून जितकं हैराण होणार होते तितकं कमी होतं. मी म्हणाले, तुझं वय पाहिलं आहेस का? तू अजून इतका लहान आहेस, मग माझ्यासोबत असं लग्न करशील? तर असं बोलून मी हसू लागले. मी म्हणाले, तू पण ना समोर आधी मोठा तर हो. माझ्या बोलण्यावर तो बोलू लागला, तुम्हाला मी लहान वाटतो? मी म्हणाले, हो, लहान नाहीस तर काय आहेस. त्याने माझा हात पकडला आणि मला ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर घेऊन आला. बोलू लागला, आता मला सांगा कोण मोठा आहे? तो मुलगा होता आणि सोबतच चांगल्या खात्यापित्या घरचा होता. उंचीला देखील अगदी उंच होता, धष्टपुष्ट होता. माझ्यासोबत उभा राहून माझ्यापेक्षा 2 इंच मोठा वाटत होता. त्याच्या त्या वागण्यावर मी हसू लागले. मी म्हणाले, उंचीला बोलत नाही रे, मी वयांना बोलते. तू अजून लहान आहेस. तो बोलू लागला, फक्त हे सांग, माझ्यासोबत लग्न करणार की नाही? मी म्हणाले, हो करेन, परंतु आधी मोठा तर हो. तो बोलू लागला, मोठा होऊन काय होणार आहे? त्याचा तो प्रश्न ऐकून मी जरा हैराण झाले होते. चल आपण पुढच्या सिलेबसचा अभ्यास करूया. हे बघ, शाळेत पास होणं तर ठीक आहे, परंतु खरं तर हे बोर्डाचा एक्झाम आहे. असं बोलून जेव्हा मी स्टडी टेबलच्या जवळ जाऊ लागले तेव्हा रोहनने माझा हात पकडला आणि बोलू लागला, टीचर, हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही. पहिल्यांदा हे सांगा की लग्न करण्यासाठी मोठं होणं फार गरजेचं आहे का? त्याच्या त्या विचित्र प्रश्नाने मी काय उत्तर देऊ शकत नव्हते. मी म्हणाले, तू अभ्यास करशील तर तुला चांगली नोकरी मिळेल, जबाबदार होशील तेव्हाच तू लग्नाच्या योग्यतेचा होशील ना, आणि मगच लग्न करशील ना. माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला, मग तुम्ही तर तेव्हा म्हातारी व्हाल, मग काय फायदा? मी हसू लागले. मी म्हणाले, चल, माझी मस्करी खूप झाली, आता अभ्यास कर. तो बोलू लागला, सांगेल तुम्हाला मी की मी लग्नाच्या किती योग्य आहे. मी त्याचं बोलणं दुर्लक्ष केलं, परंतु आता हे झालं होतं की तो मन हलवून अभ्यास करू लागला. त्याच दिवसामध्ये माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा माझ्या वडिलांना भेटायला आला होता, कारण ते खूप आजारी होते. माझ्या वडिलांच्या आजारामुळे मी खूपच टेन्शनमध्ये आले होते, कारण माझ्या कमाईचे जास्तीत जास्त पैसे त्यांच्या उपचारावर खर्च होत होते. माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा देखील इतका काही श्रीमंत नव्हता. तो देखील नोकरी करत होता आणि दुसऱ्या शहरात राहत होता. वडिलांच्या आजाराबद्दल समजल्यावर त्यांना भेटायला आला होता. चांगल्या स्वभावाचा होता. माझ्या वडिलांसोबत त्याच्या वडिलांची मैत्री देखील खूप चांगली होती, परंतु ते या जगात नव्हते. मला माहिती नव्हतं की माझे वडील त्याच्या मित्राच्या मुलासोबत माझं लग्न ठरवतील. ते बोलू लागले, मला प्रियाची खूप काळजी वाटते. माझ्या आयुष्यात काहीच भरोसा नाही. माझी इच्छा आहे की तू तिच्यासोबत लग्न करावेस. माझे वडील त्याच्या आजारामुळे इतके मजबूर झाले होते की त्यांनी त्याच्या मित्राला मुलासमोर हात जोडले. वडिलांच्या मित्राचा मुलगा अमोल बोलू लागला, काका, मला लाजवताय. तुम्हाला प्रियाची तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देतो की मी तिला कधीच निराधार सोडणार नाही, परंतु तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. माझे वडील आता बेफिकीर झाले होते. मी चहा घेऊन त्यांच्या खोलीच्या दरवाजाजवळ उभे होते. ते बोलणं ऐकून माझी हिंमत झाली नाही की मी त्या खोलीत जाऊ शकेल. अमोलने मला माहीत होतं, पाहिलं होतं. तो बोलू लागला, प्रियंका, तिथेच का थांबलीस? आतमध्ये आले. माझे वडील खूप खुश होते. तो बोलू लागले, आता मी अगदीच बेफिकीर झालो आहे. ते सारखेच अमोलचे आभार मानत होते. मी चहा ठेवला आणि खोलीतून बाहेर निघाले. स्वतःला खूपच लाचार समजत होते, कारण प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिच्या लग्नाची बोलणी मुलांकडून किंवा मुलींकडून व्हावी, आणि यामध्येच त्या बाईची इज्जत राहते. परंतु माझ्या वडिलांनी तर अमोल समोर हात जोडून विनंती केली होती. त्यांनी माझ्या वडिलांच्या आजारामुळे नाईलाजाने त्यांना आधार दिला होता आणि लग्नासाठी होकार दर्शवला होता. मी किचनमध्ये रडत होते तेव्हा अमोल थोड्याच वेळात रिकामी कप घेऊन तिथे आला. त्याने मला रडताना पाहिलं होतं. मी लगेचच माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले. तो विचारू लागला, तुला काय झालं? मी म्हणाले, काही नाही. तो बोलू लागला, हे बघ, ठीक होतील बाबा, काही काळजी करू नको, मी आहे ना. मी म्हणाले, अमोल, बाबा खूप आजारी आहेत, त्यामुळे कदाचित ते तुला सर्व काही बोलले असतील, परंतु तू बेफिकीर असा राहा. मी असं अजिबात करणार नाही. तुला जिथे लग्न करायचं आहे तिथे कर. माझं बोलणं ऐकून तो काही वेळ मला पाहत बसला आणि मग बोलू लागला, असं तू का बोलतेस? मी म्हणाले, बाबा आजारी आहेत, त्यामुळे त्यांना माझी काळजी असते, त्यामुळे कदाचित त्यांनी तुझ्यासोबत हात जोडून विनंती केली. तो बोलू लागला, हे बघ, मला तसेही तू खूप आवडतेस प्रियंका. काका जरी बोलले नसते तरी देखील मी याच विचाराने आलो होतो की तुझा हात त्यांच्याकडून मागे. त्यामुळे तू असा अजिबात विचार करू नकोस की काकांच्या आजारामुळे होकार दर्शवला आहे. त्यामुळे माझ्या मनातील इच्छा देखील सामील आहे. अमोलच्या त्या उत्तराने मी जरा बेफिकीर झाले होते. 2 दिवस तो तिथेच राहिला. माझ्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करत राहिला, मजा मस्करी करत राहिला, त्यांना हसवत राहिला. बाबांची तब्येत देखील चांगली झाली होती आणि अमोल निघून गेला. त्यानंतर मी देखील शाळेत जाऊ लागले. तेव्हा माझे बाबा बोलू लागले, जाताना मिठाई नक्कीच घेऊन जा. तुझ्या सोबतच्या लोकांना सांग की तुझं लग्न ठरलं आहे. मी म्हणाले, हो बाबा, घेऊन जाईन. शाळेत जाताना मी माझ्या शाळेतील इतर शिक्षकांना मिठाई दिली आणि सोबतच माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना देखील ही बातमी सांगितली. सर्व मुलं खुश होते, फक्त रोहन सोडून. ही बातमी ऐकून तो मला अगदी एकटक रागाने पाहत होता.
जेव्हा मी मिठाई त्याच्या जवळ घेऊन गेले, मी म्हणाले तोंड गोड कर, तेव्हा त्याने माझा हात मागे सटकवला. मी तर त्याच्या या वागण्यामुळे अगदीच हैराण झाले होते. आणि त्याचवेळी शाळा सुटल्याची बेल वाजली. त्याने त्याची बॅग उचलली आणि क्लासरूम बाहेर निघून गेला. मी हैराण होते की त्याला तरी काय झालं. मी विचार केला की त्याच्याकडे ट्युशनला जाईल तेव्हा त्याचं डोकं शांत करेल, त्याला चांगलं विचारेल, कारण सर्व मुलांसोबत तो असा उद्धटपणे वागला होता. सर्व मुलं माझ्याकडे पाहत होते, सर्व खुश होते आणि माझं अभिनंदन करत होते. मी जेव्हा ट्युशनसाठी त्याच्याकडे गेले तेव्हा तो रागात होता. मी म्हणाले, रोहन, मला सांग, असं का वागत आहेस? शाळेत तू जे वागलास ते योग्य होतं का? जेव्हा मी त्याचं ट्युशन घेण्यासाठी घरी गेले तेव्हा त्याची आई घरात नव्हती. घरामध्ये फक्त 2-3 नोकर होते. मी त्याच्या खोलीमध्ये वरती गेले तेव्हा खोलीमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली होती. मी त्याच्या खोलीच्या दारावर टकटक केली. त्याने दार उघडलं. अजूनही ती विचित्र इंग्लिश गाणी चालूच होती. मी खोलीत गेले तेव्हा रोहन अजूनही खूप रागात होता. माहीत नाही कोणत्या कारणामुळे, परंतु त्याचे डोळे सुजले होते. असं वाटत होतं जणू काय तो रडला आहे. मी जशी त्या खोलीत गेले त्याने माझा हात पकडून अगदी जोरात मला त्याच्याजवळ ओढलं. लग्नाचं वचन मला दिलंस आणि नातं दुसऱ्याचं कोणासोबत तरी जमवलंस. का केलंस तू असं? पहिल्यांदाच मला टीचरऐवजी प्रियंका असं बोलला होता. मी तर त्याचं बोलणं ऐकून अगदी हक्काबक्का होऊन त्याला पाहू लागली. मी म्हणाले, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? स्वतःचं वय पाहिलं आहेस का तू? तो बोलू लागला, काय झालं? माझ्या वयाला का प्रत्येक वेळी तू मला लहान मुलगा समजतेस? मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही का? तुझा तो होणारा 2 कवडीचा नवरा तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे का? काय देऊ शकतो तो तुला? खरंच नक्कीच तो देखील तुझ्यासारखाच नोकरी करत असेल. मी म्हणाले, तू तुझे सगळे संस्कार, आदर, शिष्टाचार विसरून गेला आहेस का? हात सोड माझा. मला आता रोहनवर खूपच राग येत होता. तो बोलू लागला, कसा हात सोडू तुझा? तू मला वचन दिलं होतंस, त्यामुळे मी तुला असं जाऊ देणार नाही. असं बोलल्यानंतर तो मला खेचत त्याच्या बेडपर्यंत घेऊन गेला. मी त्या बेडवर अक्षरशः कोसळले होतं. मग मी मागे वळून त्याने लगेच त्याची खोली लॉक करून लागला. मी जितके हैराण होणार होते तितकंच कमी होतं. मी म्हणाले, रोहन, तुझं डोकं ठिकाणावर तर आहे ना? मी लगेच त्या बेडरूम वरून उठले आणि तेव्हा तो बोलू लागला, नाही, माझं डोकं खूपच खराब झालं आहे टीचर. मी तुमच्यावर प्रेम केलं होतं. मला तुम्हीच खूपच आवडता होता. तुमच्याकडून ट्युशन घेण्यासाठी मीच माझ्या आईकडून हट्ट केला होता, जेणेकरून मला तुमच्यासोबत एकांत बसण्याची आणि बोलण्याची संधी मिळेल. तुम्ही स्वतः सांगितलं होतं की तुम्हाला मी चांगला वाटतो. मी म्हणाले, मग काय झालं? प्रत्येक टीचर स्वतःच्या विद्यार्थ्याला असंच सांगते. मग प्रत्येक विद्यार्थी त्या टीचरच्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ काढतो का? तो बोलू लागला, आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो आणि मी लहान मुलगा अजिबात नाही. असं बोलून त्याने त्या खोलीची लाईट बंद केली. त्यानंतर जे काही झालं ते सांगण्यापलीकडचं होतं. मी लगेच वेगळ्या खोलीच्या बाहेर निघाले होते. स्वतःला ओढणीमध्ये अगदी व्यवस्थित झाकलं आणि रडतच त्या बंगल्याच्या बाहेर गेले. पूर्ण रस्ता रडतच मी माझ्या घरी पोहोचले होते, परंतु मला माहीत नव्हतं की घरी येताच मला इतका मोठा धक्का बसेल. माझे वडील अगदी निपचित पडले होते. मी त्यांना हलवलं, परंतु माझ्यावर संकट कोसळलं होतं, कारण माझे वडील मला सोडून गेले होते. मी आरडाओरडा करू लागले, किंचाळू लागले, तेव्हा परिसरातील लोक माझ्या घरात जमले. ही बातमी जेव्हा अमोलला मिळाली तेव्हा तो देखील माझ्या वडिलांच्या मृत्यूला जेव्हा दिवस पूर्ण झाले तेव्हा अमोलने माझ्या सोबत अगदी साधेपणाने लग्न केलं आणि मला त्याच्यासोबत दुसऱ्या शहरात घेऊन गेला. मी अजूनही जेव्हा रोहनबद्दल विचार करते तेव्हा मला खूप वाईट वाटतं. जेव्हा त्याने खोली बंद करून लाईट बंद केली होती तेव्हा त्याचा विचार चांगला नव्हता. तेव्हा मी त्याच्यासमोर हात जोडून रडू लागले. मी म्हणाले, मी नेहमीच तुला माझा लहान भाऊ समजले आहे. लहान भावाप्रमाणेच मी तुझ्यासोबत वागत आले आहे. तुझ्या बोलण्यात मी तुला लहान मुलगा आहेस असं समजून दुर्लक्ष केलं होतं. हे बघ, तुझा आणि माझं नातं खूप पवित्र आहे, एका शिक्षक आणि एका विद्यार्थ्याचं. माझी अशी अजिबात इच्छा नाही की या नात्याला तू असं घाणेरडे कृत्य करून कलंक लावलास. नाहीतर या नात्यावरून या सर्वांचाच विश्वास सोडून जाईल. देवासाठी असं अजिबात करू नकोस की स्वतःच्या नजरेत नजर मिळवू शकणार नाही. माझे वडील खूप आजारी आहेत. मी खूप मजबुरीने शिकवायला येते. रोहन काही क्षण निशब्द उभा राहिला. खोलीत फक्त एसीचा आवाज आणि प्रियंकाच्या हुंदक्यांचा आवाज घुमत होता. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू नाहीसा झाला. त्याची नजर खाली केली. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की आकर्षण आणि प्रेम यात किती मोठा फरक असतो. प्रियंका पुन्हा म्हणाली, रोहन, आज तर तू चुकीचा पाऊल उचललंस तर फक्त माझं आयुष्य नाही, तुझं आयुष्यही उद्ध्वस्त होईल. हे शब्द ऐकताच त्याने थरथरत्या हातांनी दरवाजाचं लॉक उघडलं. प्रियंका रडतच खाली उतरली आणि एकदाही मागे न पाहता घराबाहेर निघून गेली. त्या दिवसानंतर ती पुन्हा कधीच रोहनला शिकवायला गेली नाही. काही दिवसांनी तिच्या वडिलांचं निधन झालं आणि साध्या पद्धतीने अमोलसोबत तिचं लग्न झालं. दुसऱ्या शहरात जाऊन प्रियंकाने नव्या संसार सुरू केला. अमोल अतिशय समजूतदार नवरा ठरला. त्याने प्रियंकाला पुन्हा शिक्षिका म्हणून नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. हळूहळू तिच्या आयुष्यातील जखमा भरू लागल्या, पण रोहनच्या त्या दिवसाची आठवण मात्र तिच्या मनात कायम राहिली.
दुसरीकडे रोहन पूर्णपणे बदलला होता. प्रियंका गेल्यानंतर त्याने स्वतःला खोलीत बंद करून अनेक दिवस कुणाशीच बोलणं बंद केलं. त्याने आपल्या खोलीतील सगळी पोस्टर काढून टाकली. अभ्यासात लक्ष देऊ लागला. त्याच्या मनात सतत एकच गोष्ट घोळत होती. त्याने आपल्या आवडत्या शिक्षिकेला किती मोठा मानसिक त्रास दिला होता. वर्षे लोटली. रोहनने अभियांत्रिकी पूर्ण केली. त्यानंतर परदेशात उच्च शिक्षण घेतलं आणि एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. यश, पैसा आणि प्रतिष्ठा सगळं मिळालं, पण मनाच्या एका कोपऱ्यात अपराधीपणाची भावना कायम होती. 10 वर्षांनी एका शैक्षणिक परिषदेसाठी तो पुन्हा आपल्या शहरात आला. प्रमुख पाहुणा म्हणून त्याला एका शाळेत बोलवण्यात आलं. कार्यक्रम सुरू झाला आणि मंचावर सूत्रसंचालकांनी पुढचा वक्त्याचं नाव जाहीर केलं. आपल्या शाळेचा आदर्श शिक्षिका सौ प्रियंका अमोल देशमुख. रोहनने मंचाकडे पाहिलं आणि क्षणभर त्याचा श्वासच अडला. प्रियंका पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. कार्यक्रम संपल्यानंतर रोहन धैर्य एकवटून तिच्याजवळ गेला. टीचर, एवढंच तो बोलू शकला. प्रियंकाने त्याच्याकडे पाहिलं. काही क्षण शांतता पसरली. मग ती हलकसं हसली आणि म्हणाली, कसा आहेस रोहन? तिच्या या एका वाक्याने रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, मला माफ करा. त्या दिवशी मी जे काही केलं ते माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. प्रियंका काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, चूक मान्य करणारा माणूसच खऱ्या अर्थाने मोठा होतो. मला तुझ्यावर राग नाही, पण त्या दिवसांनी मला शिकवलं की शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याची मर्यादा दोघांनीही जपली पाहिजे. रोहनने तिच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतला. प्रियंकाने त्याला उठवलं आणि म्हणाली, आज मला माझा विद्यार्थी खऱ्या अर्थाने यशस्वी झालेला दिसतोय. त्या दिवसानंतर दोघे पुन्हा कधीच वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले नाहीत. मात्र गुरु आणि शिष्य या नात्यांचा सन्मान दोघांनी आयुष्यभर जपला. रोहनने नंतर अनेक गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली आणि त्या योजनेचं नाव ठेवलं प्रियंका टीचर एज्युकेशन ट्रस्ट. त्या नावामागचं रहस्य कुणालाच माहीत नव्हतं, पण रोहनला माहीत होतं की आयुष्यातील सर्वात मोठा धडा त्या पुस्तकांनी नव्हे तर एका शिक्षिकेच्या संयमाने आणि योग्य मार्गदर्शनाने शिकवला होता. काही महिन्यांनी प्रियंकाचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. अमोलच्या साथीने तिने पुन्हा एकदा स्वतःला सावरलं. ती नव्या शहरातील एका नामांकित शाळेत इंग्रजीची शिक्षिका म्हणून रुजू झाली. तिच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ती खूप लोकप्रिय झाली. पण यावेळी तिने एक नियम कायमचा केला होता. कोणत्याही विद्यार्थ्याला ती कधीच एकटीने बंद खोलीत शिकवत नसे. प्रत्येक वर्ग उघड्या दारात किंवा इतर शिक्षकांच्या उपस्थितीतच घेतला जायचा. त्या जुन्या प्रसंगाने तिला सावध बनवलं होतं. अमोलने तिच्या प्रत्येक निर्णयाला साथ दिली. एक संध्याकाळी दोघे गच्चीवर बसले होते. अमोल म्हणाला, प्रियंका, तुझ्या डोळ्यात अजूनही कधी भीती दिसते? प्रियंका हलकसं हसली आणि म्हणाली, भीती नाही, फक्त काही आठवणी आहेत, त्या विसरायला वेळ लागतो. अमोलने तिचा हातात घेतला आणि म्हणाला, आठवणी बदलता येत नाहीत, पण त्याच्यामुळे भविष्य बदलू द्यायचं नसतं. त्या शब्दांनी प्रियंकाच्या मनावरील एक मोठं ओझं हलकं झालं. दुसरीकडे रोहन परदेशात शिक्षण पूर्ण करून एका मोठ्या कंपनीत काम करत होता. यश मिळालं होतं, पण त्याच्या मनात एकच इच्छा होती, एक दिवस प्रियंकाची माफी मिळवायची. अनेक वेळा त्याने पत्र लिहिलं, पण प्रत्येक वेळी ते पाठवण्याआधीच फाडून टाकलं. त्याला वाटायचं कदाचित तिच्या आयुष्यात पुन्हा स्वतःची सावली पडू नये. एके दिवशी त्याला समजलं की प्रियंका विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी कार्यशाळा आयोजित करते. त्याने गुपचूप त्या उपक्रमासाठी मोठी आर्थिक मदत केली, पण स्वतःचं नाव कुठेही दिलं नाही. काही दिवसांनी प्रियंकाला एका अनामिक देणगीकाराकडून आलेल्या मदतीमुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके आणि शिष्यवृत्ती देता आली. ती मनापासून आनंदी झाली. काही महिन्यांनी शाळेच्या वार्षिक समारंभात त्या देणगीदारांचा सन्मान करण्यासाठी त्याला बोलावण्यात आलं. मंचावर रोहनचं नाव जाहीर होताच प्रियंका क्षणभर स्तब्ध झाली. रोहनने मंचावर येऊन माईक हातात घेतला आणि म्हणाला, आज मी इथे यशस्वी व्यक्ती म्हणून नाही, तर आयुष्यात मोठी चूक केलेला आणि त्या चुकीतून शिकलेला विद्यार्थी म्हणून उभा आहे. एका शिक्षिकेने मला इंग्रजी नाही तर माणूस कसं व्हायचं हे शिकवलं. संपूर्ण सभागृह शांत झालं. प्रियंकाच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं. कार्यक्रम संपल्यानंतर अमोल स्वतः रोहनजवळ गेला. त्याने हसत हसत हात पुढे केला आणि म्हणाला, भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य चांगलं घडवता येतं. विद्यार्थ्यांसाठी जे करत आहेस ते सुरू ठेव. रोहनने त्याचा हात घट्ट पकडला. त्या दिवसानंतर तिघांमध्ये आदराचं नातं निर्माण झालं. रोहनने आयुष्यभर शिक्षणासाठी काम करण्याचा निर्णय घेतला, तर प्रियंका आणि अमोल त्याचा प्रत्येक सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ लागले. एका चुकीच्या वळणावर सुरू झालेली गोष्ट शेवटी अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य उजळवणाऱ्या प्रवासात बदलली आणि प्रत्येकाला एकच धडा देऊन गेली. खरं प्रेम म्हणजे एखाद्याचा आदर, त्यांच्या मर्यादाचा स्वीकार आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं धैर्य. लग्नाला 2 वर्ष झाली होती. प्रियंका आणि अमोलचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत होतं. एकमेकांवरचा विश्वास हा त्यांच्या संसाराचा सर्वात मोठा आधार होता. एका रात्री अमोल ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याच्या हातात एक जुनं तपकिरी रंगाचं पाकिट होतं. तो गंभीर चेहऱ्याने म्हणाला, प्रियंका, आज आपल्या जुन्या घराच्या पत्त्यावर हे आलं आहे. प्रियंकाने पाकिट उघडलं. आत एक जुना फोटो होता, एक चावी आणि एक छोटंसं पत्र होतं.
पत्रावर फक्त एवढंच लिहिलं होतं, काही सत्य वेळ आल्याशिवाय समोर येत नाहीत. जर उत्तर हवी असतील तर या चावीने जुनं कपाट उघडा. प्रियंकाच्या अंगावर काटा आला. त्या अक्षरांची ओळख तिला होत नव्हती. दुसऱ्या दिवशी दोघे तिच्या जुन्या घरी गेले. घर अनेक वर्षापासून बंद होतं. धूळ, शांतता आणि आठवणी यांनी भरलेल्या त्या घरात प्रवेश करताच प्रियंकाचं मन भरून आलं. वडिलांच्या खोलीत एक जुनं लोखंडी कपाट उभं होतं. पत्रात मिळालेली चावी त्याला अगदी तंतोतंत बसली. कपाट उघडताच त्या आत एक डायरी, काही कागदपत्र आणि एक बंद लिफाफा दिसला. डायरी तिच्या वडिलांची होती. थरथरत्या हातांनी तिने ती उघडली. प्रत्येक पानावर तिच्याबद्दलची काळजी, तिच्या भविष्यासाठी केलेल्या योजना आणि तिच्या आनंदासाठी केलेल्या प्रार्थना लिहिलेल्या होत्या. शेवटच्या पानावर एकच वाक्य होतं, अमोलवर मी विश्वास ठेवतो कारण तो माझ्या मुलीच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा माणूस आहे. ते वाचताच प्रियंका रडू लागली. अमोलने तिला मिठीत घेतलं. तो काही बोलला नाही. त्या शांत मिठीतच तिला सुरक्षिततेची जाणीव झाली. इतक्यात बंद लिफाफा उघडला. त्यामध्ये एका जमिनीची कागदपत्र आणि वडिलांनी तिच्या नावाने ठेवलेली छोटी बचत असल्याचं समजलं. अनेक वर्षापूर्वी त्यांनी तिच्यासाठी हे सर्व गुपचूप जपून ठेवलं होतं. प्रियंका भाऊक झाली. घरी परतताना पाऊस सुरू झाला. रस्त्यावर गाडी थांबवून अमोल म्हणाला, आज तुझे बाबा पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात आले असे वाटतंय. प्रियंका त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हसली. हो, आणि त्यांनी पुन्हा एकदा माझी योग्य व्यक्ती निवडल्याचं सिद्ध केलं. त्या क्षणी दोघांमधील प्रेम आणखी खोल झालं. पण कथा तिथे संपली नाही. काही दिवसांनी प्रियंकाच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून संदेश आला. डायरीमध्ये अजून एक गुपित आहे. शेवटचं पान पुन्हा नीट वाच. प्रियंकाने घाईघाईने डायरी काढली. शेवटचं पान प्रकाशात तिरकत धरताच तिला फिकट शाईने लिहिलेली अजून एक ओळ दिसली. सत्य शोधायचं असेल तर गावाच्या जुन्या वाचनालयातील लॉक क्रमांक 17 उघड. प्रियंका आणि अमोल एकमेकांकडे पाहत राहिले. दोघांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्या लॉकमध्ये नेमकं काय असेल? वडिलांनी इतके वर्ष कोणतं रहस्य लपवून ठेवलं होतं आणि ते रहस्य आता समोर येत होतं? त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी दोघांनी दुसऱ्या दिवशी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना कल्पनाही नव्हती की त्या वाचनालयात त्यांची वाट पाहत असलेलं रहस्य त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण इतिहास बदलून टाकणार होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियंका आणि अमोल गावाकडे निघाले. अनेक वर्षांनी त्या जुन्या गावात पाऊल ठेवताना प्रियंकाच्या मनात असंख्य आठवणी दाटून आल्या. गावाच्या चौकातून पुढे जात ते जुन्या वाचनालयात पोहोचले. इमारती जुन्या झाली होती, पण तिचा देखणी लाकडी दरवाजा अजूनही तसाच होता. आत गेल्यावर वृद्ध ग्रंथपालाने दोघांकडे बारकाईने पाहिलं. प्रियंकाने वडिलांचं नाव सांगताच त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तो शांतपणे म्हणाला, मी तुमचीच वाट पाहत होतो. तुमच्या बाबांनी अनेक वर्षापूर्वी मला एका जबाबदारी दिली होती. त्यांनी कपाटाच्या आतून एक जुनी चावी काढली आणि दोघांना तळघरात घेऊन गेला. तिथे लोखंडी लॉक क्रमांक 17 समोर होतं. चावी फिरवताच लॉक उघडलं. आत एक लाकडी पेटी, काही जुनी छायाचित्र आणि एक सीलबंद लिफाफा ठेवला होता. लिफाफ्यावर प्रियंकाचं नाव लिहिलेलं होतं. थरथरत्या हातांनी तिने तो उघडला. पत्रात तिच्या वडिलांनी लिहिलं होतं, प्रियंका, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी या जगात नसेन. आयुष्यात माणसाला संपत्तीपेक्षा योग्य माणसं जास्त महत्त्वाची असतात. म्हणूनच मी तुझ्यासाठी काही पैसे नाही तर विश्वास ठेवला आहे. या पेटीत माझ्या आयुष्याची सर्व कागदपत्रं आहेत. त्यामध्ये तुझ्या आईची काही पत्रंही आहेत. ती वाचल्यानंतर तुला आमच्या आयुष्याबद्दल बरंच काही समजेल. प्रियंकाने हळूच ती पत्र उघडली. तिच्या आईने वडिलांसाठी लिहिलेली प्रेमपत्र होती. प्रत्येक पत्रात संघर्ष, प्रेम, त्याग आणि एकमेकांवरचा अढळ विश्वास दिसत होता. ती पत्र वाचताना प्रियंकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अमोलने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तो हळूच म्हणाला, तुझ्या आईवडिलांना प्रेम अजूनही या शब्दात जिवंत आहे. इतक्यात पेटीच्या तळाशी एक छोटा मखमली डबा दिसला. तो उघडताच त्यात एक जुनी अंगठी आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिलं होतं, ही अंगठी तुझ्या आईची आहे. ती तुझ्या हातातच शोभेल. प्रियंकाने ती अंगठी घातली. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. बाहेर पडताना ग्रंथपाल म्हणाला, तुमच्या बाबांनी अजून एक गोष्ट सांगितली होती. जर कधी एक काळ्या रंगाची डायरी शोधत कोणी आलं तर त्याला इथे देऊ नका. हे ऐकताच अमोल आणि प्रियंका दोघेही थबकले. अमोलने विचारलं, कोण येणार होतं ती डायरी घ्यायला? वृद्ध माणूस शांत स्वरात म्हणाला, त्यांनी नाव सांगितलं नव्हतं, पण एवढंच म्हणाले होते की त्या माणसाला डायरी मिळाली तर अनेकांचं आयुष्य बदलू शकतं. त्या रात्री दोघे गावातील जुन्या घरात थांबले. मध्यरात्री अचानक बाहेर कुत्रे जोरात भुंकू लागले. खिडकीतून पाहिलं तर घराच्या आवारात काळ्या कपड्यात एक अनोळखी व्यक्ती उभी होती. तिच्या हातात टॉर्च होती आणि ती सतत घराकडे पाहत होती. अमोल शांतपणे बाहेर पडला, पण तोपर्यंत ती व्यक्ती अंधारात गायब झाली होती. मात्र जमिनीवर एक छोटासा कागद पडलेला होता. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, डायरी तुमच्याकडे आहे, पण त्यातील शेवटचं रहस्य अजून तुम्हाला सापडलेलं नाही. सकाळ होताच प्रियंका आणि अमोलने पुन्हा एकदा डायरी, पत्र आणि पेटी काळजीपूर्वक तपासायला सुरुवात केली. प्रत्येक पान बारकाईने पाहिल्यानंतर अमोलच्या लक्षात आलं की डायरीचं मागचं कव्हर नेहमीपेक्षा जाड आहे. त्याने अलगद ते उघडलं आणि आत एक छोटासा कागद दडवलेला दिसला. त्या कागदावर एका बँकेच्या लॉकरचा क्रमांक आणि एक पत्र होतं. पत्रात प्रियंकाच्या वडिलांनी लिहिलं होतं, जर हा कागद तुझ्या हातात आला असेल
तर समज तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहेस. या लॉकरमध्ये सोनं किंवा पैसा नाही, तुझ्या आईच्या नावाने स्थापन केलेल्या शिक्षण निधीची सर्व कागदपत्रं आहेत. माझी शेवटची इच्छा एवढीच आहे की या निधीतून गरीब आणि होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी मदत कर. ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. प्रियंकाच्या डोळ्यात अश्रू पुन्हा आले. तिला समजलं की तिच्या वडिलांनी आयुष्यभर जपलेलं सर्वात मोठं रहस्य संपत्तीचं नव्हतं, तर शिक्षणाच्या सेवेसाठी केलेल्या त्यागाचं होतं. त्याच दिवशी दोघे बँकेत गेले. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लॉकर उघडण्यात आला. त्यामध्ये शिक्षण निधीची कागदपत्र, काही बचतीचे रोखे आणि प्रियंकाच्या आईवडिलांचा एक सुंदर फोटो होता. फोटोच्या मागे लिहिलं होतं, प्रेम फक्त एकत्र जगणं नाही, तर आपल्यानंतरही चांगुलपणा जिवंत ठेवणं. प्रियंकाने तो फोटो छातीशी धरला. काही झालं आठवड्यांनी प्रियंका आणि अमोलने त्या निधीच्या माध्यमातून आईबाबांना शिक्षण ट्रस्टची स्थापना केली. दरवर्षी अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाऊ लागली. गावातील जुनं वाचनालय त्यांनी दुरुस्त करून आधुनिक ग्रंथालयात बदललं. उद्घाटनाच्या दिवशी वृद्ध ग्रंथपाल भाऊक होऊन म्हणाला, आज तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. काही महिन्यांनी रोहनला या उपक्रमाची माहिती मिळाली. तो स्वतः कार्यक्रमाला आला. अनेक वर्षापूर्वीची चूक त्याच्या मनात अजूनही होती, पण आता तो पूर्णपणे बदलला होता. मंचावर येऊन त्याने विद्यार्थ्यांसमोर सांगितलं, जीवनात चुका होतात, पण त्या मान्य करून स्वतःला बदलणं हाच खरा विजय असतो. माझ्या शिक्षिकेने मला पुस्तकांपेक्षा मोठा धडा दिला. कार्यक्रमानंतर रोहनने प्रियंका आणि अमोलसमोर हात जोडले. प्रियंकाने हसत त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाली, आज मला माझा विद्यार्थी खऱ्या अर्थाने यशस्वी झालेला दिसतो आहे. अमोलनेही त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, भूतकाळ माणसाला शिकवण्यासाठी असतो, आयुष्यभर ओझं बनण्यासाठी नाही. त्या दिवसानंतर तिघेही शिक्षण, समाज सेवा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एकत्र काम करू लागले. प्रियंकाला तिच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केल्याचं समाधान मिळालं. अमोलला तिच्या चेहऱ्यावरचं कायमचं रहस्य परत मिळालं आणि रोहनला आयुष्यभर शोधत असलेली अंतःकरणाची शांती मिळाली. अशा प्रकारे अनेक संघर्ष, गैरसमज, रहस्य आणि भावनिक वळणांनी भरलेली ही कथा शेवटी प्रेम, विश्वास, क्षमा आणि शिक्षणाच्या प्रकाशाने उजळून निघाली. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद. शुभ दुपार.